हॉटेल स्टाईल वडापाव कसा बनवला जातो ते मी तुम्हाला ते दाखवत आहे. तर त्यासाठी त्यांनी चांगल्या क्वालिटीचं म्हणजेच बेस्ट क्वालिटी बेसन घेतलेलं आहे. हिऱ्याचं बेसन त्यांनी इथे घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सोडा टाकून ते व्यवस्थित एक 5 ते 10 मिनिटांसाठी फेटून घेत आहे. फेटणं खूप महत्त्वाचं असतं. जितकं छान आपण फेटू तितकी एअर क्रिएट होऊन आपला जो वडा आहे तो खूप छान असा मस्त क्रिस्पी बनतो. तर बघा किती वेळ त्यांनी ते फेटून घेतलेलं आहे. नंतर त्यांनी इथे बटाट्याची चटणी बनवून घेतलेली. त्याचे ते आता पॅटीज बनवून घेणार आहेत. या पॅटीज बनवताना त्यांचा स्पीड बघाल तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. खूप स्पीडली ते ते जे पॅटीस आहेत ते बनवतात. खूप छान असे टेस्टी वडापाव ते बनवतात. बघा आता इथे ते संपूर्ण अशी या पॅटीसची लाईन लावून घेणार आहे. म्हणजे त्यांना जे वडापाव आहे ते फास्ट ऑर्डर देता येतात. पटापट फक्त बेसनामध्ये घोळून तळून घ्यायचे की आपले वडे तयार. आता तेलही त्यांनी चांगल्या क्वालिटीचं घेतलेलं आहे आणि भरपूर असं कढाईमध्ये तेल टाकून ते कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. हे बघा त्यांनी इथे हिराचं बेसन वापरलेलं आहे. खूप छान असं बेस्ट क्वालिटी ही बेसन असतं. आता वडे बनवताना आता त्यांचा स्पीडही तुम्ही बघाल. खूप स्पीडली ते काम करतात. हॉटेल स्टाईल वडापाव तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने बनवू शकतात. बघा एका वेळी जवळजवळ 10 ते 15 ते वडापाव या कढाईमध्ये काढतात. भरपूर अशी मोठी कढाई ही आहे. छान असं दोन्ही साईडने ते आता गोल्डन कलरमध्ये तळून घेणार आहेत आणि आपले वडापाव बनवून तयार होणार आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका. बघा मस्त असा वडापाव आपला इथे बनवून तयार आहे. त्यासोबत त्यांनी मिरची आणि कांदाही सर्व्ह केलेला आहे.